हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट गाऊन शिकणार आहोत. आता मध्ये शॉर्ट गाऊन कुठून आला, तर आता गरमीचे दिवस आहेत. म्हणजे मी तरी इथे आहे त्या ठिकाणी गरमी खूप होते भयानक प्रमाणात. त्याच्यासाठी मी आज हा शॉर्ट गाऊन शिवते. तर मग ह्याची आज कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघूया. चला तर मग आता आपण शॉर्ट गाऊनची कटिंग करायला सुरुवात करूया. हे 2 मीटर फॅब्रिक आहे माझ्याकडे. यातून मी गाऊन स्टिच करणार आहे. सगळ्यात पहिला मी पूर्ण फॅब्रिक ओपन करून घेते आणि उलट करून त्याची घडी घालते. इथे मी कपड्याचा डबल फोल्ड करून घेतला आहे हा बघा. आता छाती घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच किंवा 3 इंच असं घेऊन मी इथे फोल्ड करून घेणार आहे. तर मी आता इथे गाऊन साठी छाती घेरचं माप ठेवलं आहे 34. मग 34चा चौथा भाग 8.5 अधिक 2 इंच 9.5 10.5. तर मी इथे 10.5चा फोल्ड करून घेते. हे थोडंसं कापड मी आधी कशासाठी तरी कट करून घेतलेलं, ते तर आता कटिंग मध्येच जाणार आहे. इथे मी 10.5चा फोल्ड घालून घेतला आहे. आता टोटल हे 4 पदरी कापड आहे आपलं. ही फोल्डेड साइड आहे. आता मी योकचा गाऊन स्टिच करणार आहे. त्याच्यासाठी मी आधी योक पार्ट काढून घेते. मग इथे खालीवर असल्यामुळे कापड एक लाईन आखून घेणार आहे. आता इथे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच, सेम तसंच इथे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच, इथे पण 7.5 टाकून हा बॉक्स तयार करून घेतला. इथे छाती घेर मी 8.5 टाकलाय. गाऊनचा थोडासा लूजच ठेवायचा आपण. त्यानंतर योक मला 9.5 इंचाचा हवाय, त्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्रा घेते, 10.5 करते आणि पूर्णपणे इथे एक लाईन आखून घेते. मी बरोबर हा योकची हाईट आहे ती टक्स पॉइंट वर घेतलेली आहे. तुम्हाला जर हे मोठा टक्स पॉइंटच्या खाली हवा असेल तर तुम्ही टक्स पॉइंटच्या खाली पण घेऊ शकता. माझा टक्स पॉइंट 9.5 आहे, त्यामुळे मी इथे 9.5 बरोबर योक घेतला आहे. ओके. आता मी योकचा आकार थोडासा देते इथे. आता हे मार्जिन आहे ना, मग मार्जिनच्या आतमध्येच द्यायचा आकार असा हा बघा. ओके. हा योकचा आकार मी देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे आर्म होलचा आकार देते. आता गळा रुंदी मी 3.5 इंच घेणार आहे. त्यानंतर गळा खोली मी 5.5 इंच घेते. इथे पण 3.5 इंच घ्यायचे आपल्याला. हा बॉक्स झाला आपला तयार. आणि मी ते गळ्याचा आकार देऊन घेते. सिंपल राऊंड नेक मी देणार आहे. तर हा आपला योकचा पार्ट तयार आहे. योक पार्ट कट करताना हे कापड मी स्ट्रेट कट करून घेणार आहे, कारण मला हा पूर्ण घेर या कपड्याला जोडायचा आहे. मग हे मला वेस्ट आहे, हे नकोय आपल्याला. नेक मी आता कट नाही करत आहे, नेक मी नंतर कट करून घेईन. हे जे उरलेले भाग आहेत हे आपल्याला गळपट्टीसाठी यूज होतील. योक कापून झाल्यानंतर आता जे हे उरलेलं कापड आहे ह्याचे मी समान 2 भाग करून घेते. आता काय करायचंय, हा आपला खालचा घेर आहे आणि हा आपला योक आहे. तर योक उचलायचा आहे इथे आणि ह्या टोकाला बरोबर ठेवायचंय असं. हे बघा, हा टोक आणि ह्या योकचं टोक जुळवून घ्यायचंय आणि असा आकार द्यायचा आहे.
योगचा आकार द्यायचा आहे आणि इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची अशी. इथे प्लेट्स आहे ना, आणि हा भाग आपला असा जोडला जाणार. नेक आपण नंतर स्टिच करून घेणार आहोत. आणि इथे पुढचा आर्महोल कापायचा राहिलाय. पुढचा आर्महोल पण आपण कापून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता आपण त्याचं स्टिचिंग बघूया. तर योक कट करताना हे उरलेलं कापड आपल्याला मिळालेलं, हे 2 पीस आहे. ह्यात पुढचा गळा आणि मागचा गळा होऊन जाईल आपला. आणि हे अजून थोडंसं कापड राहिलेलं, त्यात मी हात कट करून घेईन. म्हणजे आता यात हात तर बसणार नाहीत, मग हे असे तुकड्यांचे जॉईंट देऊन इथे मी हात कट करून घेते. तर सगळ्यात पहिला आपण हाताचं कटिंग बघूया. मग त्याच्यासाठी मी काय करते, तर इथे जॉईंट मारून घेते, हाताला जॉईंट मारते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, हाताचे आकार देण्यासाठी म्हणून मी इकडे असे 4 जॉईंट करून घेते. तर 2 जॉईंट आपले ह्या साईडला येतील आणि 2 जॉईंट ह्या साईडला येतील. अशा प्रकारे मी इथे हे जॉईंट करून घेते आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर हाताचं कटिंग बघूया. तर अशा प्रकारे इथे मी जॉईंट मारून घेतलेले आहेत. आता आपण स्लीव्स कटिंग करूया. पहिला सरळ एक रेषा आखून घेते. त्यानंतर इथे किती इंचापर्यंत आहे ते मी बघते. इथे टोटल माझं 3.25 येत आहे. तर मी जेवढे येतात तेवढे स्लीव्स लेंथला घेते. 2-2.25 पर्यंत आपली लेंथ तयार होईल स्लीव्सची. त्याच्यानंतर हे जेवढं पण येत आहे त्याचं मध्य करायचं. ते 3.25 आलंय ना, तर मी याचं मध्य करणार 2.25. आणि इथे 8.5 होतं, तर 9 यायला पाहिजे. आता इथे 8.5 येते, तर मी 8.5च घेते आणि स्लीव्सचा आकार देऊन घेते. दंड घेत ठेवते मी 6 आणि 2 इंच, 6 आणि 1 इंच शिलाई मार्जिन ठेवते. अशा प्रकारे आता मी इथे स्लीव्स कट करून घेते. पुढचा आकार कट करून घेते. तर इथे आपले स्लीव्स पण रेडी आहेत. आता आपण नेक लाईन कशी करतात ती बघूया. तर मी आता इथे कॅनव्हास नाही यूज करणार आहे. डायरेक्ट आता हे कॉटनच आहे, ते हलणार नाही, त्यामुळे डायरेक्ट कॉटन वरूनच तुम्हाला नेकलाईन दाखवते. याचा मी आधी डबल फोल्ड करून घेते. साडेतीन इंच गळा रुंदी घेतलेली आपण तिथे. आता हे कापड कमी जास्त आहे इथे, त्यामुळे नीट फोल्ड करून घ्यायचं बघून.
तर इथे 3.5 इंच गळा रुंदी घ्यायची आपल्याला आणि गळा खोली मी इथे 6 इंच येते तर इथे मी 6 इंच घेते. 5.5 ते 6 तुम्ही घेऊ शकतात. जर तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही 5 इंचापर्यंत पण घेऊ शकता. आता मी इथे 6 घेतली आहे गळा रुंदी आणि इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. आता हाच आकार मी इथे छापून घेणार आहे. आता आउटलाईन्स आहेत ना तिथून मी कट करून घेईन. आता इथे मी थोडं जेवढं आहे ना तेवढं ठेवते. इथे 1.25 इंच घ्यायचं आहे तुम्हाला. जसं आपण कॅनव्हासला घेतो ना बाहेर तसं फोल्डिंग साठी इथे 1.25 इंच मार्क करून घ्यायचंय. इथे मी नॉच मारून घेते, एक मध्य काढून ह्याचा मध्य काढला आणि इथे एक नॉच मारून घेतला. तर हा फ्रंट नेक रेडी आहे. सेम याच प्रकारे मी इथे बॅक नेक करते. इथे 3.5 इंच होतं. गळा खोली मी 3 इंच घेईन मागची आणि मी इथे हा गळ्याचा आकार देते. तसंच 1.25 इंच घेऊन इथे मी हा कट करून घेते पहिला. आता हा नेक पण मी छापून घेते. याचा पण मध्य काढते. तर हा फ्रंट नेक आणि हा बॅक नेक असे नेक रेडी आहेत. आता काय करायचंय तर हे साईडचं कापड आहे ना हे थोडंसं फोल्ड करून घ्यायचंय आपल्याला, नाहीतर त्याचे धागे निघणार. म्हणून साईडचं कापड दोन्ही असं फोल्ड करून घेते एकदम बारीक. अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर कॅनव्हास घालायचं असेल तुम्ही कॅनव्हास पण घालू शकता. माझ्याकडे कापड कमी होतं आधीच आणि इथे बघा इथे पण कट लागलेला आहे. कापड कमी असल्यामुळे मी डायरेक्ट कापडवरच केले, कारण कॅनव्हास जेव्हा आपण लावतो तर कापड फोल्डिंगसाठी अजून एक्स्ट्रा लागतं. मग माझ्याकडे कमी कापड असल्यामुळे मी ते डायरेक्ट कापडवर करून घेतलेलं आहे. आणि शक्यतो गाऊन वगैरे आपण शिवतो तेव्हा कॅनव्हास नाही लावायचं, कारण ते थोडं कडक होतं आणि गाऊन आपल्याला सॉफ्ट पाहिजे असतात. कॅनव्हास लावल्यावर थोडासा कडकपणा येतो त्यात, त्यामुळे गाऊन स्टिच करताना शक्यतो कॅनव्हास न यूज केलेलं बरं पडतं. तर आता आपण हे मेन फॅब्रिकवर अटॅच करून घेऊया नेक. तर हा फ्रंट भाग आहे माझा. याचा मी मध्य काढून घेते शोल्डरचा. छोटासा कट मारून घेतला. चांगली बाजू समोर ठेवते मी. चांगल्या बाजूला हा नेक ठेवायचा आहे बघा. चांगल्या बाजूला चांगली बाजू आणि ह्या मध्यावर मध्य ठेवलाय. दोघांचे पण मध्य काढलेले होते मी. आणि मी इथे आता शिवून घेणार आहे. हे बघा इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे नेकला. सेम याच प्रकारे बॅक नेक पण आपण तयार करून घ्यायचा आहे. शोल्डरचा मध्य काढायचा आहे. त्यानंतर हे ठेवायचं आहे मध्यावर मध्य. पिन लावून घ्यायचा आणि नेक स्टिच करून घ्यायचा. तर दोन्ही नेक मी स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी इथे दोन्ही नेक स्टिच करून घेतलेले आहेत. आता आपल्याला 1.5 इंचाचं अंतर ठेवून कट करून घ्यायचे आहेत.
नॉच मारून घ्यायचंय. आपण कट करून घेते. आता शोल्डर फिनिशिंग करून घेऊया. त्यासाठी चांगल्या भागावर चांगला भाग ठेवणार, दोन्ही हे असे ओपन करणार नेकलाईन आणि मी इथून स्टिच करून घेणार. आता हे खालीवर आहे त्यामुळे सावकाश करून घ्यायचंय असं नीट. जर खालीवर असेल तर हे बघा. आपल्याला काय महत्वाचं लक्षात ठेवायचं तर ही लाईन आणि ही लाईन एकमेकांवर यायला पाहिजे. हे किती पण असून दे कमी जास्त, पण ही जी स्टिचिंगची लाईन आहे ही एकमेकांवर यायला पाहिजे. बघा. आता शोल्डर जॉईंट करून घेऊया दोन्ही. तर इथे आता मी शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे इथे शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत आपण. आता आपण दाब शिलाई मारून घेऊया. आता माझ्याकडे इथे स्काय ब्ल्यू थ्रेड अवेलेबल नव्हता, ग्रे कलरचा थ्रेड अवेलेबल होता, तर मी त्याच्यानेच मारते इथे. आणि ही दाब शिलाई आपल्याला बाहेर दिसणार नाही आहे त्यामुळे मी आतून मारून घेते दाब शिलाई. कधी दाब शिलाई मारताना मॅचिंग जरी थ्रेड असेल तरी आतूनच मारायची आपल्याला. अशा प्रकारे मी संपूर्ण नेकला दाब शिलाई मारून घेतलेली आहे. हे आता असं आत घालायचंय आपल्याला. थोडंसं प्रेस करा त्याच्यावर, कारण तुम्ही कॅनव्हास पण आपण लावला नाहीये त्यामुळे प्रेस करून घ्यायचं थोडंसं. अशी फिनिशिंग येणार, तुम्हाला बाहेर एक पण स्टिच दिसणार नाहीये. आता आपण ह्याला स्लीव्ज जोडून घेऊया. त्यासाठी हे स्लीव्ज आहेत, यांना मी इथे डबल फोल्ड करून घेणार आणि त्याच्यानंतर मी त्याला स्लीव्ज जोडून घेणार आहे. आपले स्लीव्ज रेडी आहेत. आता आपण जॉईंट करून घेऊया. अशा प्रकारे आपला योक तयार आहे स्टिच करून. आता जो हा भाग आहे योकचा, याचा मध्य काढून घ्यायचा. हे छोटासा नॉच मारायचा. नॉच मारून झाल्यानंतर इथे आपल्याला फक्त मध्यावर प्लेट्स घालायचे आहेत, पूर्ण प्लेट्स येणार नाहीये. आता हे जे खालचे पार्ट होते घेरचे, त्यातला एक पार्ट घ्यायचा आहे आणि नीट बघायचंय आपण योकचा आकार कुठून दिलाय. ज्या ठिकाणी आपण योकचा आकार दिला आहे त्या भागाचा मध्य काढायचा आहे. योकचा आकार इथे दिलाय वरती, याचा मध्य काढणार मी. आता प्लेट्स बघा कशा घालायचे आहेत आपल्याला. हा मध्य आहे, मध्यावर मध्य ठेवला. आता दोन प्रकारे प्लेट्स घालू शकतात. एक म्हणजे हे बघा, अशा हे एकमेकांच्या समोरासमोर अशा, म्हणजे ह्या साईडच्या ज्या प्लेट्स येतील त्या अशा येतील आणि ह्या साईडच्या प्लेट्स आहेत त्या अशा येतील. अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला. आणि समजा अशा नको असतील तर एकाच साईडने पण तुम्ही प्लेट्स घालू शकता. अशा तुम्हाला जशा आवडतील तशा प्लेट्स घालून घ्या. मी एकमेकांच्या समोरासमोर प्लेट्स घालणार आहे. तर आता आपण प्लेट्स घालायला सुरुवात करूया. हा मध्य आहे, हा एक मध्य आहे. मग मी आता सगळ्यात पहिली जी प्लेट घेणार आहे ती बघा अशी घेणार आहे. अशी प्लेट घेते. या साईडची पण एक प्लेट मी आधीच घालून ठेवते. हे बघा, अशी प्लेट मी मध्याची आधी इथे घालून ठेवणार मध्यावर. आता इथून प्लेट्स घालायला स्टार्ट करायचं आहे आपल्याला. ते प्लेट्स घालण्यासाठी मी पिनचा उपयोग करते. म्हणजे पिनमुळे काय होतं तर आपल्याला ही बघा, ही प्लेट इथपर्यंत नीट ठेवू शकतो. आपल्याला हाताने ते हँडल करता येत नाही, त्यामुळे ह्या पिनने असं ढकलून घ्यायचंय.
4-5 प्लेट घालून घेतल्या ना की हे कापड ना चेक करायचं आहे. आता इथे बघा, इथे थोडंसं कापड उरतंय, म्हणजे अजून 1 प्लेट होईल. मग 1 प्लेट मी आधी घालून घेते. आता इथे बरोबर माझं कापड येत आहे. मी आता ते स्टिच करून घेईन सरळ. आता इथे कापड एकदम बरोबर होत आहे. तर आता काय करायचं, तर हे उरलेलं कापड आहे ते प्लेन स्टिच करायचं आहे. आता प्लेट्स थांबवायचे आहेत आपल्याला. आता मी या साईडच्या प्लेट्स घालून घेते. आता जो घेराचा भाग आहे हा खाली आलाय, त्यामुळे मी खालच्या भागाच्या प्लेट्स घालणार आहे. आता ह्याला डबल स्टिच करून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथे बघा प्लेट्स घालून घेतलेले आहेत. हे बघा, ह्या बॅकच्या आहेत, ह्या फ्रंटच्या आहेत. आता ह्या प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत. आता आपण साइड जॉईंट करून घेऊया. उलट करायचंय आपल्याला हे असं, आणि जसं आपण अम्ब्रेला कुर्तीला वगैरे शिवतो तसं हे हातावर हात असे ठेवायचे आहेत बरोबर, आणि साइड पूर्ण हातापासून खालीपर्यंत पूर्ण साइड, दोन्ही साइड मी स्टिच करून घ्यायच्या आहेत. मी आता साइड स्टिच करून घेते. आता मी हा बॉटम आहे, म्हणजे ही खालची साइड आहे, त्याला डबल फोल्ड करून घेते. सिंपल आपण जसं कुर्तीला करतो तसंच ह्याला पण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, पूर्ण गोलाकार ह्याला असं डबल फोल्ड करून शिवायचं आहे. आता आपण ह्याला फिटिंग देऊया. दंड घेर मी आता इथे 6.5 घेते. तर इथे फिटिंग लाईनची बरोबर 6.5 लिहिली आहे. मला लूजच हवाय म्हणून मी इथे 6.5 ठेवते, जेवढा आहे तेवढा. छाती घेर इथे आपण 8.5 घेतलेला, तर इथे मी 8.5 घेते. हे बघा, फक्त दंड आणि हे याचं माप आपल्याला टाकायचं आहे. दंड घेर आणि छाती घेर जॉईंट करायचं आहे. त्याच्यानंतर योक पासून असा क्रॉस आकार द्यायचा आहे. बस एवढीच फिटिंग लाईन आपल्याला इथे टाकायची आहे. आता आपण असा आकार दिलेला आहे तोच पाठी छापून घेऊया. आता तुम्हाला इथून स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे आपला गाऊन शिवून रेडी होईल. अशा प्रकारे आपला हा शॉर्ट गाऊन रेडी आहे. गरमीसाठी, लहान मुलांसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे हा गाऊन. आता फक्त ह्याला इथे हात शिलाई करून घ्यायची आहे. इथे हात शिलाई करून झाली की आपला हा गाऊन रेडी आहे. याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता.